काय मागणी होती, काय नियोजन होतं? गेल्या अनेक दिवसापासून जालना ते नांदेड हा समृद्धी मार्ग या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने अनेकदा बैठका झाल्या, परंतु काही मार्ग अजून त्यामध्ये निघाला नाही. आज अंतिमतः माननीय जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेतली. हे सर्व जालना, वाटूर, परतूर, मंठा तिथपासूनचे सर्व शेतकरी या ठिकाणी आज मोजक्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. यांची मागणी एकतर थेट खरेदीद्वारे हे सर्व घेतले पाहिजेत. 2013च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे जमिनीचे भाव देण्यात यावे अशा प्रकारची एक मागणी यांची होती. मुळामध्ये आम्ही अनेकदा सांगितलं की PWD असेल किंवा कृषी विभाग असेल, MGP असेल, वन विभाग असेल, महसूल विभाग असेल, या सर्व विभागाने संयुक्त मोजणी या सर्व शेतकऱ्यांची सर्व डिपार्टमेंटने एका वेळेस संयुक्त मोजणी केलेली. कोणत्या शेतामध्ये किती झाडं आहेत, विहीर आहे का नाही, घर आहे की नाही, किंवा तत्सम जी काही प्रॉपर्टी असेल त्या शेतामधली जंगली झाडं किती आहेत, मोसंबी किती आहेत, द्राक्ष किती आहेत, आंबे किती आहेत, याची माहिती संयुक्त मोजणी. आणि संयुक्त मोजणीला कायदेशीर आधार आहे. कारण की सर्व विभाग, एक विभाग नसतो. महसूल, PWD, MGP, कृषी या सर्व विभागाचे अधिकारी त्यामध्ये असतात आणि त्यावर सर्व लोकांचे सह्या असतात सर्व डिपार्टमेंटच्या, आणि ते सर्व इन कॅमेरा असतं. आता त्यामध्ये महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्याने थोडीशी चालाकी करून लोकांना त्रास करणे या ठिकाणी लावलं. माझी मुळात मागणी आहे की यामध्ये जे कोण लोक विलंब करत असतील, मी जिल्हाधिकारी महोदयाकडे मागणी केलेली आहे. ज्या ज्या लोकांनी विलंब केला असेल, जे लोक जाणीवपूर्वक शेतकऱ्याच्या हिताच्या आड येत असतील, त्या सर्व लोकांना तातडीनं निलंबित केलं पाहिजे. ही मागणी मी माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे या ठिकाणी केलेली आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये मान्य केलं जवळपास की काही विभागाकडून यामध्ये थोडंसं दिरंगाई झालेली आहे. मुळामध्ये या ठिकाणी JMS म्हणजे संयुक्त मोजणी हे झाली असताना त्यामध्ये चावडी वाचन हे फार महत्त्वाचा पार्ट आहे. चावडी वाचनामध्ये सुद्धा हे सर्व गाव झालेले आहेत. त्यामुळं अशा पद्धतीनं हे सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडत असताना महसूल विभागाचे काही अधिकारी जाणीवपूर्वक यामध्ये कुठल्या कारणाने खोडा घालतात याची मला कल्पना नाही, परंतु त्यांना आता या झारीतल्या शुक्राचार्याला शोधलं पाहिजे आणि ते निश्चितपणे त्यांना शोधायचं काम आम्ही सुरू करू. मुळामध्ये आता गवळी पोखरी आमच्याकडे असेल किंवा आता आमचे शेतकरी त्यांना 28 लाख रुपये 2 एकरचे, कोण शेतकरी तो मोजपुरीचा शेतकरी, त्याला फक्त 28 लाख रुपये विहीर, 2 एकर शेती, म्हणजे किती 14 लाख रुपये एकरने पैसे त्याला या ठिकाणी मिळणार. काही भागामध्ये 12 लाख रुपये एकरने पैसे मिळणार आहेत, काही भागामध्ये त्यापेक्षा कमी एकरने पैसे मिळणार आहेत. आता मला सांगा की 12 लाख रुपये एकरने कोणत्या गावात जंगलात तरी शेती भेटते का? समृद्धीमध्ये जमीन चालली म्हणून लोक खुश होते, पैसे जास्तीचे मिळणार आहेत, पैशाचे जास्त मिळणार आहेत, फायदा होणार आहे, आमचा पैसा मिळेल. आणि त्या भरोश्यावर लोकांनी आम्हाला त्यावेळेस या सर्व अधिकाऱ्यांनी 3 महिन्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील अशा प्रकारचा शब्द दिल्यामुळं शेतकऱ्यांनी आजूबाजूला आपली जमीन चालली म्हणून आजूबाजूला जमीन घेऊन ठेवली, त्यांना ॲडव्हान्स दिला. आता 1.5 वर्ष होत आलं, 1-1.5 वर्षाला पैसा त्यांना मिळाला. 3 व्यवहार करून जवळपास या शेतकऱ्यांनी शेती पाहिली 1.5-2 वर्षापूर्वी त्यांनी व्यवहार केले, काही त्यांना ॲडव्हान्स दिले 5-5, 10-10, 20 लाख. आता त्यांना ते पैसा न आल्यामुळे ते पैसा देऊ शकले नाहीत. मग दुहेरी तिहेरी संकट या शेतकऱ्यावरती या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे या सर्व 200-300 शेतकऱ्याला घेऊन मी आज माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे आलेलो आहे. जिल्हाधिकारी महोदयाने सकारात्मक या बाबीवरती चर्चा केली. काही अंशी त्याने ज्या गोष्टी, समजा अंगूरचा आहे, आम्ही त्यावेळेस 11,800 रुपये अंगुराला दर दिले. आता अंगुराला दर काय द्यायला लागले? 20 रुपये, 50 रुपये एका झाडाला. अरे मग आता तुम्ही समृद्धीमध्ये जमीन गेले, अंगूर गेले ना, द्राक्ष गेले ना, मग त्या 11,800 रुपये तिथे मिळतात. मग तुम्ही 20 रुपये कसे रोपाचे म्हणून लावतात? 50 रुपये आंब्याच्या झाडाला मिळायला लागले. आता शेतकऱ्यांनी काय मारायचं का काय करायचं हा विषय आहे. या संदर्भाने आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी अजून चर्चा झाली आणि मी उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या विषयावरती प्रदीर्घ या ठिकाणी निश्चितपणे बोलेल आणि या भागातल्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या कानावरती टाकेल. ज्या भागाचं क्लिअर आहे, आता उद्यापासून परतूर वगैरे त्या भागातले पैसे वाटप सुरू होतील. काही ठिकाणी पैसे आलेले आहेत, ते पैसे वाटप करायची सूचना आज शब्द दिला जिल्हाधिकाऱ्यांनी की उद्यापासून आम्ही ज्या भागाचं क्लिअर आहे त्या भागात ते पैसे वाटप करू. परंतु अन्यायकारक आहे
आणि हा अन्याय निश्चितपणे शेतकऱ्यावरचा दूर केला पाहिजे, हे माझं मत आहे. मगाशी स्पष्टच म्हणलो, महसूल विभागाचे काही अधिकारी आहेत, ते निश्चितपणे ते तर नुकसान तर शेतकऱ्याचे करायलाच लागले. पण तुम्हाला कल्पना असेल, जेव्हापासून GR निघाला, अधिसूचना सूचना जेव्हापासून निघाली, तेव्हापासून शेतकऱ्याला मूल्यांक पैसे द्यावे लागतात. आता 2.5 वर्ष झाले तुम्ही पैसे शेतकऱ्याचे दिले नाहीत. आता तुम्हाला कल्पना असावी म्हणून सांगतो, आता या 2.5 वर्षाचं व्याज सुद्धा सरकारला या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळं कोट्यावधी रुपयाचं व्याज शेतकऱ्याला सरकारला द्यावं लागेल. मग ही जबाबदारी कोणाची होती? या अधिकाऱ्यांची. GR निघाल्यापासून पैसे देण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची होती. त्यांनी हे दिलं नाही, त्यामुळं कोट्यावधी रुपयाचा त्या ठिकाणी दंड हा सरकारच्या डोक्यावरती येणार आहे. त्यामुळे ज्यांचा जेवढा व्याजाचा भुर्दंड आहे तो या सर्व अधिकाऱ्याकडून वसूल करावा, अशा प्रकारची मागणी करणार आहे. नांदेडमध्ये, परभणीमध्ये अशा प्रकारचा दिरंगाई झाल्यामुळं लोकांना तिथं व्याज द्यावं लागलं. भाऊ, नांदेड समृद्धी महामार्गावर भ्रष्टाचार झालेला आहे, 5.5 लाख रुपये असा आरोप होतोय. तुमचेच अच्छा, त्याच्यासाठी यंत्रणा आहेत ना. जसं ज्याला वाटतं त्यांनी आता शेतकऱ्याच्या जमिनीच गेल्या नाही अजून, तर भ्रष्टाचार झाला कुठून? हा नोटीस आला नाही, काही पण असं, म्हणजे हे पागल लोकांचं विधान आहे. जे हे शेतकऱ्यांच्या दुश्मनाचं विधान आहे, जे शेतकऱ्याचं भलं पाहत नाही त्यांचं विधान आहे. शेती असून जिरायत लावली. हो, त्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा हे एक फार मोठा मुद्दा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी क्लिअर केलेला आहे की आता एक शेतकरी होता की त्याचं 4 एकर बागायत मोसंबी होती. हा, तुमचं या शेतकऱ्यांची 4 एकर मोसंबी 8 वर्ष मोसंबी होती, पण त्यांचं जिरायत लावलं. तर आता खरं तर कोणतीच शेती तुम्हाला जिरायत लावता येणार नाही. हंगामी बागात तुम्हाला लावायच लागेल, कारण की सर्वांकडे विहिरी आहेत, सर्वांकडे पाणी आहे, बोर आहे. त्यामुळं 1 एकर सुद्धा तुम्हाला जिरायत लावता येणार नाही. हंगामी बागात लावे अशा प्रकारचे MDने तुम्हाला अगोदरच आदेश दिले होते, परंतु काही अधिकाऱ्याने यामध्ये खोडा घातलेला आहे.